काय ग, काय झालं? आवाज कसला आला? थांबा बाबा, पुढे येऊ नका. पायाला काच लागेल, बरणी फुटली माझ्या हातून. माझं मरू दे, तुला लागलं नाही ना? नाही मला लागलं नाही हो बाबा, पण काच फुटली ना, अशुभ असतं ना बाबा, काहीतरी संकट येईल आपल्यावर. काय बडबडतीयस? काच फुटल्यानंतर संकट काचेकडे जात, लक्षात ठेव. आणि आपलं संकट दूर होतं. आलं लक्षात? उगाच रडू नकोस. एकटे का करतेस? शुभ्रा कुठे? बोलव तिला. अहो ते दोघं बाहेर होते, कुठे गेले काही दिसत नाही. मी सगळं आवरून घेते आणि मग फोन करते. हा बाबा तुम्ही बसा बाहेर. हो. सावकाश. सोहम, 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 कुठेस यार तू? सोहम, 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 सोहम. चुकलं माझं, खूप चुकलं. कसं लक्षात नाही आलं माझ्या. म्हणजे सोहम घरी आला तेव्हा माझ्या बरोबर जेवायला बसला. मला त्याने घास भरवला होता त्याच्या हातून आणि मला म्हटलं की मला प्रॉमिस कर, तू परत माझ्यासाठी जेवायला थांबणार नाहीस, वेळेत जेवशील, स्वतःची काळजी घेशील. आणि मला कळलंच नाही त्याच्या मागे त्याला इतकं सांगायचं होतं आणि म्हणायचं होतं. कमी पडले मी त्याला समजून घ्यायला, मला नाही कळलं त्याचं म्हणणं. माझ्या आता लक्षात येत आहे, मी आसावरीसाठी पाणी आणायला गेलो तेव्हा मलाही भेटला तो. मला म्हणाला की मी आसावरीच्या नजरेतून उतरलोय, मी तिच्या आयुष्यातून निघून जाणार आहे. मी त्याला म्हटलं की अरे असा वेड्यासारखा विचार करू नकोस, आई आहे शेवटी तुझी, ती असं करणार नाही, थोडा काळ जाऊ दे, सगळं नीट होईल. पण माझ्या लक्षातच नाही आलं. ज्या अर्थी त्यांनी दत्ताजींना सगळं खरं खरं सांगितलं याचा अर्थ तो फक्त आसावरीविषयी बोलत नव्हता, तर आपल्या सगळ्यांविषयी बोलत होता. माझ्याही तेव्हा लक्षात आलं नाही. आणि आसावरी तिकडे तो कुठे असेल? सोहम, ए सोहम. अरे लक्ष कुठे तुझं? मरायचं का तुला? सॉरी. तू तर घराण्याची लाज वेशीवर टाकलीस नाही. अरे तुला माझा नातू म्हणण्याची सुद्धा लाज वाटते मला आज. बाबा घ्या तुमच्या आवडीचा गोडा शिरा. साखर कमी घातली आहे बाबा, गोड खायचं नाही ना तुम्हाला? वा, किती छान बनवलंयस. खरंच किती आठवण आहे तुझ्या जेवणाची. शोभा करते सगळं, पण तुझ्या हातची चव नाही तिला. शेवटी एवढ्या वर्षाच्या संसाराची चव आहे तुझ्या हाताला. तिच्या हाताला ती चवायला वेळ लागेल, एवढंच. आज बरं वाटलं. मधल्या काळात इतकं काय घडलं विचार करून डोकं नुसतं भणभणलं मला. बाबा डोकं भणभणणार नाही तर काय होणार? तुम्ही जरा सुद्धा स्वतःची काळजी घेत नाही. मी तुम्हाला तेल दिलं होतं, लावलत का तुम्ही? नाही लावलत ना बाबा. तुम्ही अजिबात ना स्वतःची काळजी घेत नाही, किती दुर्लक्ष करतं स्वतःकडे. ते बघा, ते बघा, पायाचं बघा, किती नखं वाढली आहेत बाबा. एखादं नख उलटलं तर केवढ्याला पडेल. मी तुम्हाला नेहमी सांगत असते ना, जरा वेळेवर नखं कापत जा. का हो स्वतःकडे एवढं दुर्लक्ष करता तुम्ही? काही नाही, मी मस्त ठणठणीत आहे. तुम्ही ठणठणीत आहात ते चांगलंच आहे बाबा, पण असं करून कसं चालेल बाबा? जरा काळजी घ्यायला पाहिजे ना स्वतःची. बाबा आतमध्ये ना खोबरेल तेल आहे, तुमच्या पायाला जरा चोळून देते, तुम्हाला शांत झोप लागेल. अगं तेल राहू दे, तू खा आधी. नाही, हे आणि शुभ्रा आले की मग खाते मी. अगं ते चप्पल चोरायला पण आवडतो ना शिरा. हो. गेला कुठं तो? आणि शुभ्राही दिसत नाहीये. माहित इथेच होते दोघं जण, कुठे गेले काही कल्पना नाही. इथेच असतील कदाचित. मी आधी पहिल्यांदा तुमच्या पायाला तेल लावून देते, मग त्यांना फोन करते. तू काय ऐकणारच कोणाचं?
नाही आता तुम्ही मुळीच ऐकणार नाही. मी सांगेन तसं करायचं. बाबा हो, या. आलेच तेल घेऊन. घेऊन ये घेऊन ये. आईला लाथाडणारा, दुसऱ्याच्या टाळूवरच लोणी खाणारा नातू माझा असूच शकत नाही. आजपासून तुझा माझा संबंध संपला. बघा बाबा छान कोमट करून आणलंय. द्या पाय. किती दिवसांनी माझ्याकडनं तेल लावून घेताय ना बाबा. इतकी वर्ष सेवा केलीस ना, त्यामुळे ठणठणीने माझी तब्येत. रात्री शांत झोप लागेल तुम्हाला. सोहम 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 कुठे जायचंय तुम्हाला? हा? कुठे जायचंय तुम्हाला? माहित नाही. माहित नाही? म्हणजे इथून कुठेतरी लांब. इथून शहापूरला बस जाते. हा, चालेल मला. वेळ आहे अजून. सोहम 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 कुठेस यार तू? सोहम 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 दादा ऐका ना, ती शॉल मिळेल का जरा मला? हो घ्या की. सोहम 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 सोहम
सोहम सोहम, आता कुठे शोधायचं याला? काहीच कळायला मार्ग नाही ग. निदान त्याला कोणीतरी बघितलं तरी. दादा तुम्ही इथे बस स्टॉपवर किती वेळ आहात? तुम्ही याला बघितलंयत का? नाही, नाही बघितलं. चल तिकडे बघूया. चल चल. कुठेस यार सोहम तू? कुठे शोधू तुला आता? शुभ्रा काळजी करू नको, सापडेल सोहम. हे बघ, तो खूप दुखावलाय म्हणून गेलाय, आपण शोधून काढू त्याला. सर मला काहीच कळत नाहीये. त्याने जर जीवाचं काही बरं वाईट केलं. काळजी करू नको शुभ्रा, मी ठीक आहे. शुभ्रा, तूच असं बोलायला लागलीस तर कसं होईल? मला शुभ्राकडे नाही जायचंय. पक्का निर्णय घेतलाय मी. माझ्यामुळे कोणाच्याही आयुष्यात दुःख यायला नकोय. हे बघ, असं करू नकोस. चल आपण शोधूया त्याला. आईंचा फोन. हा आई बोला. शुभ्रा, अगं काय, कुठे आहात तुम्ही दोघं? किती दिवसांनी आपण सगळे एकत्र आलो होतो. इतका प्रेमाने गोड शिरा केला मी तुमच्यासाठी. तुम्ही न सांगता गेलायत कुठे? आई आई एक मिनिट थांबा. मी काय म्हणते ऐका. सोहम आहे ना, तो घर सोडून गेलाय. काय? थांबा थांबा, खूप रिॲक्ट नका करू. आता आजोबा असतील आजूबाजूला. मी आणि सर त्याला शोधतोय. पण प्लीज तुम्ही शांत राहा आणि आजोबांना हे कळू देऊ नका. मी नंतर बोलते तुमच्याशी. शुभ्रा, बाबा आपला बबड्या. तो ढोंगी आहे, तू रडू नकोस, कळलं? नाटकं करतोय नुसती. तुम्हाला सगळ्यांना टेन्शन येणार. तुम्ही त्याची शोधाशोध करणार. तो घरी परत आला की माफी मागणार आणि तुम्ही त्याला माफ करणार. हेच त्याला पाहिजे. त्याला शोधायची काही गरज नाहीये. भूक लागेल की आपच घरी येईल जेवायला. तू जेवून घे. खाडं झालं की आपण सगळे घरी जाऊ. बाबा खरंच नको, मला खायची इच्छाच नाहीये. तू ज्याच्यासाठी उपास करते ना, तेवढी त्याची लायकी नाहीये. आई सारखं सुखराज जेवण बाहेर कुठं मिळणार त्याला? हॅलो, अहो झाली का तुमची आणि सोहमची भेट? नाही, मी बाबांना घरी सोडून निघाले आणि असा कसा सोहम गेला मला खरंच कळत नाहीये. काही सुचतच नाहीये मला. असावरे, तू टेन्शन घेऊ नकोस. तू शांत राहा. आम्ही त्याला शोधतो आणि घरी घेऊन येतोय. तू धावपळ करू नकोस. मी तुझ्या जवळच आहे. मी लवकर पोहोचतोय तिथे. अहो तुम्ही कुठे आहात ते मला सांगा आधी. मी येते तिथे. आपण मिळून शोधू ना त्याला. हॅलो, असावरी, असावरी, ऐकतेस? अरे हे बघ, आसावरी अभिजित राजे. काय म्हणता? सॉरी सॉरी सॉरी. राजाची राणी ना तू? बदामची राणी. कसं चाललंय लग्नानंतरचं आयुष्य? अभिजित राजा आहे का गेला सोडून? चिडल्या. काय सांगू पप्या तुला, काय काय नाही केलं यांच्यासाठी. यांची बातच वेगळी. रुबाब काय होता तेव्हा. आणि आता अवस्था बघ काय झाली आहे. केस बघ, चेहऱ्यावरचा रंगच उडालाय. राजाची पट्टराणी होता नाही आलं वाटतं तुम्हाला. फार रया गेली आहे. चॉईस चुकला तुमचा. माझ्याबरोबर लग्न केलं असतं ना
तर महालात रुबाबात बसला असता असा लोडाला टेकून. पण नाही, ती तुमची चूक नाही. तुम्हा सुंदर बायकांचा ना हा प्रॉब्लेम आहे. तुमच्यासारख्या बायकांनी घरात राहून चूल आणि मूल एवढंच सांभाळायचं असतं. ए आई का रे, ए थांब ना, कुठे निघाले? त्या बायकांना फार घाई. ते अरे काटेकोर, आसावरी आठवतंय का? छप्पर कुठे उडालं तुमचं? मागच्या वेळी भेटलात तुम्ही आमच्या लग्नामध्ये, अत्तर शिंपडत होतात. काय? त्यानंतर आपली भेटच नाही. काय भेटा आम्हाला काटेकोर, पण असे रस्त्यात आडवे येऊ नका हो. मी असं करतो, पुढे आमच्या घरी जेव्हा एखादा घरगुती समारंभ असेल ना, तेव्हा बोलवतो तुम्हाला अत्तर शिंपडायला. तेव्हा या. आता तर काहीच आहे, निघतो. बाय. अहो सोहम सापडला का? असं कुठे गेला असेल तो, मला काही कळतच नाहीये. बाबा म्हणतात ना सोहम नाटकं करतोय. तुम्हाला पटतंय का ते? यावेळी तसं वाटत नाहीये. त्याला खरंच पश्चाताप झालाय. माझ्याशी बोलला तो, पण मला तेव्हा वाटलं नाही की तो असं काहीतरी करेल म्हणून. यांचं बबडं हरवलेलं दिसतंय. पप्या, तो त्यांना सापडायच्या आधी आपल्याला सापडला पाहिजे. काय मला अत्तर शिंपडायला बोलवतोस काय? आता बघच तू अभिजित राजे, तू, तुझी बदामची राणी आणि गोटू, तुम्हा सगळ्यांना आम्ही माझ्या तालावर कसा नाचवतो ते. शोधू मी तुला सोहम, शोधू मी सोहम, तुला काहीच नाही ठेवलं. काय ग शोभरा, काय शोधतेस? मी सगळं असं पसरून का टाकलेस? बघत होते सोहमचा वॉर्डरोब, जर काही क्लू मिळाला तर तो कुठे काय करत असेल कळू शकेल म्हणून. तू काही टेन्शन घेऊ नको. तो हरवल्याचं नाटक करतोय. तू शांत राहा. एक नंबरचा नालायक येतो. नाही आजोबा, तो नाही उरलाय तसा, तो खूप बदललाय, म्हणूनच टेन्शन येत आहे ना. आजोबा, सोहमने जर त्याच्या जीवाचं नाही नाही नाही, असं काही करणार नाही तो. बाबड्या, माझं बबड सापडलं.